माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. शेतकरी बंधूंनो, मी आज बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आलेलो आहे. येथील वसंतदाव अभियांत्रिकी महाविद्यालयात मी सध्या आहे. शेतकरी बंधूंनो, या महाविद्यालयातील 4 विद्यार्थ्यांनी माती परीक्षण आणि देखभाल व नियंत्रण प्रणाली विकसित केलेली आहे. तर या मशीनविषयी आपण या 4 विद्यार्थ्यांची जी गाईड आहे डॉक्टर नंदकिशोर ढवळे यांच्याकडून या मशीनबद्दल संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. ढवळे सर, या 4 विद्यार्थ्यांना हा विषय देण्यामागचं नेमकं कारण काय होतं? ओके, गुड क्वेश्चन. थँक्यू मला हा चान्स दिल्याबद्दल आमच्या मशीनबद्दलची माहिती देण्यासाठी. सगळ्यात मेन की ह्या मशीनची आयडिया जी डेव्हलप झालेली आहे तर सर्वसाधारण इम्पॉर्टंट त्याच्यातमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट अशी आहे की सॉईल ॲनालिसिस म्हणजे माती परीक्षण करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती फार लेबोरियस अँड टाईम कन्झ्युमिंग आहे. तर लेबोरियस अँड टाईम कन्झ्युमिंग असल्यामुळं भारत जो कृषीप्रधान देश आहे ज्यामध्ये खूप ॲक्च्युली क्षेत्रफळ हे शेती आणि त्याचबरोबर मातीचं आहे, तर त्याचे सॅम्पल ॲनालाइज जर करायला लागले आणि ज्याच्यामधून आपण सर्वात महत्त्वाचं प्रोडक्ट जे काढतो ते म्हणजे अन्न, तर त्याच्यासाठी लागणारं जी व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये हे मदत करू शकेल अशा प्रकारचं ॲक्च्युली आम्ही हे मशीन बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ही आयडिया त्यातूनच निष्पन्न झालेली आहे, कारण जेव्हा मी खातो तेव्हा प्रत्येक टाईमला मला आठवण येते की जे खातो आहे ते ॲक्च्युली कुठून ॲक्च्युली आलेलं आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. निश्चित सर, परंतु हे जे मशीन आहे, ही जी प्रणाली आहे, हे विकसित करताना जे आपली नेहमीची शेतजमीन आहे त्यासाठी केली गेली आहे का नियंत्रित वातावरणात होणारी शेती यासाठी केले गेलेलं आहे? सो हा पण ॲक्च्युली चांगला प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे जर आपण जर अभ्यास केलेले, जर पूर्वीचे अभ्यास केलेले पाहिले तर मेकॅनायझेशन जेव्हा आपण करतो तर त्या टाईमला मेकॅनायझेशन हे सर्व ठिकाणी तेच ॲक्च्युली त्याचा वापर करू शकतो. तर हे कधी ॲक्च्युली शक्य असेल कधी नसेल, तर त्यासाठी आपल्याला काहीतरी एक कंट्रोल एरिया ठरवावा लागतो आणि त्या कंट्रोल एरियासाठी ठराविक ॲक्च्युली इक्विपमेंट आपण बनवतो. सो आमचं जे मशीन आहे तर हे साधारणपणे कंट्रोल एरिया म्हणजे जर बेड असेल शेतामध्ये तर त्या बेडवरती हे सहजपणे जाऊ शकतं, किंवा जर ग्रीन हाऊस असतील, पॉली हाऊस असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा ते सहज जाऊ शकतं. तर हे का जाऊ शकतं सहज आणि का नाही जाऊ शकत, तर ह्याचं कारण असं आहे कारण हे बॅटरी ऑपरेटेड आहे. ह्याच्यामध्ये जर आपण IC इंजिन लावलं असतं तर हे कुठेही जाऊ शकलं असतं, पण हे बॅटरी ऑपरेटेड आहे आणि सध्याचा ट्रेंड आहे हा बॅटरीच्या दिशेनं चाललेला आहे, कारण एन्व्हायरमेंट वगैरे ह्या विषय त्याच्यामध्ये आहेत. सो त्यामुळं ह्याला ते लिमिटेशन आहे. फ्युचरमध्ये कदाचित हे सगळ्या टेरेनवरती पण जाऊ शकेल. नक्कीच सर, म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये जी शेती करतात, पॉली हाऊस असून दे किंवा शेडनेट असून दे, अशा प्रकारच्या शेतीमध्ये हे मशीन चालू शकतं. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा की या मशीनची रचना कशी आहे? सो हा पण चांगला प्रश्न आहे. तर ह्या मशीनची रचना बेसिकली हे एक 9 इंच सर्वपणे पुढचा भाग आणि त्याची जी लांबी आहे ती 12 इंच आणि त्याची जी खोली आहे साधारणपणे 12 इंच. ह्या डायमेन्शनमध्ये ते बेसिकली आपण ते रोबोट सारखं इक्विपमेंट ॲक्च्युली बसवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याकडं खूप सारे फीचर्स आहेत. तर सगळ्यात पहिला ते पुढं मागं वळता त्याला यावं ह्यासाठी त्याला व्हील्स आहेत आणि ते व्हील्स आहेत ते मोटराइज्ड व्हील्स आहेत आणि ते मोटर्स ॲक्च्युली बॅटरी ऑपरेटेड आहेत. त्याचबरोबर त्याची जी वाहकता आहे ती आता पॉसिबल झाली आणि ती वाहकता ॲक्च्युली आपण सेलफोननं पण कंट्रोल करू शकतो, मोबाईल फोनद्वारे, ब्लूटूथनं. आता वाहकता तर झाली, आता त्याची जी मेन फंक्शन काय आहे तर त्याला 2 फंक्शन आहेत. सगळ्यात पहिला फंक्शन काय तर जाता जाता त्यानं मातीचं परीक्षण पण करू शकतो किंवा पिकांचं पण परीक्षण करू शकतो. तर त्यासाठीची जी दिलेली त्याला फीचर्स आहे तर माती परीक्षणासाठी त्याच्यामध्ये EC सेन्सर आहे, pH सेन्सर आहे, त्याच्यामध्ये सॉईल मॉइश्चर सेन्सर आहे, वातावरण मेजर करण्यासाठी त्याच्यामध्ये मॉइश्चर सेन्सर आहे, त्याच्यामध्ये टेम्परेचर सेन्सर आहे, त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती आपण एक कॅमेरा लावलेला आहे. तर त्या कॅमेरानं आपण ॲक्च्युली पिकांची जी पानांची रचना आहे त्याचा जो कलर आहे तो कलर जर पिवळसर पडला असेल किंवा तो व्यवस्थित हिरवा असेल किंवा तो ओलसर दिसत नसेल तर त्या दृष्टीचा डेटा त्याच्यामध्ये कलेक्ट केला जातो आणि त्या बेसिसवरती ते ठरवू शकतं की जर ओलसरपणा कमी झाला असेल तर मला साधारणपणे पाणी मारायला पाहिजे, जर पिवसर पडला असेल तर कदाचित तिथे कुठलं तरी न्यूट्रिएंटचं डिफिशियन्सी आहे, जर त्याच्यामध्ये काहीतरी असं करपल्यासारखं दिसत असेल तर कदाचित काहीतरी रोग आहे. सो त्याचं ॲक्च्युली ते
बेसिकली स्काउटिंग करू शकतं आणि स्काउटिंग करत करत आता त्याच्यामध्ये आपण टँक्स दिलेले आहेत. तर त्या टँकमध्ये आपण फर्टिलायझर, पेस्टिसाइड, नॉर्मल चांगलं पाणी आणि त्याच्यामध्ये पाणीसाठी आपण 2 टँक दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बिया सुद्धा आपण ठेवू शकतो, म्हणजे ते जाता जाता बियाणं पण पेरू शकतं. सर ते सगळं त्या टँकमधली जे काय इन्ग्रेडियंट्स आहे तर ते लागेल त्या दृष्टीनं ते फवारणी करेल किंवा टाकत जाईल, सोडत जाईल. आणि हे सगळं पॉसिबल आहे ग्रीन हाऊसमध्ये आणि बेड असलेल्या ॲक्च्युली शेतीच्या रिजनवरती. नक्कीच सर, तुम्ही रचना संस्थांचं कार्य पण सांगितलं, पण आणखी सविस्तरपणे आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना ह्याचं कार्य सांगा. ओके, ह्याचं कार्य काय आता तर आपण एक उदाहरण घेऊया. सो आपण ग्रीन हाऊसचं आपण उदाहरण घेऊ शकतो, पॉली हाऊसचं. तर साधारणपणे पॉली हाऊसमध्ये कसं असतं तर ते फार असं स्ट्रक्चरनं म्हणजे एक व्यवस्थित पद्धतीनं ते ॲक्च्युली कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली वाहकता, कारण त्याच्यामध्ये ॲक्च्युली येणारे रॉ मटेरियल असेल, त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेलं जे ॲक्च्युली बाहेर जाणार असेल तर त्यासाठी यायला जायला वाटचाल तर पाहिजे. सो त्या वाटचालाच्या एरियामध्ये आपण हा रोबोट प्लेस करू शकतो सगळ्यात पहिला. त्याच्यामध्ये परत कसं असतं की वाटचालीच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला दोन्हीकडे ॲक्च्युली त्यांनी ज्या टाईपचं प्रोड्यूस करणार आहे तर ते प्रोड्यूस त्यांनी तिथं पेरलेलं असतं. आता त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेतलो तर फॉर एक्झाम्पल टोमॅटोची शेती जर करत असतील ग्रीन हाऊसमध्ये तर टोमॅटोची शेती ॲक्च्युली हे उदाहरण अगदी बरोबर आहे असं नाही, कारण टोमॅटोची शेती करत असेल तर टोमॅटोचं ॲक्च्युली पीक हे फार उंचावर पर्यंत पोहोचवलेलं असतं, कारण ते वेल स्वरूपात असतं. पण सर्वसाधारणपणे जर छोटी जर काहीतरी झाडं असतील, म्हणजे मे बी जरबेराचं फूल असेल तर त्याचं समजा जर शेती करत असेल तर हा रोबोट त्या वाटेवरच ॲक्च्युली जाऊ शकतं आणि जाता जाता त्याच्यावर कॅमेरा आहे तर त्या कॅमेरानं ते बेसिकली ते पाहत जाईल त्या जरबेराच्या ॲक्च्युली पानाचा कलर काय आहे, त्या फुलाचा कलर काय आहे, ते कोमजलंय का, ते ॲक्च्युली पिवळसर पडलंय का, ते ॲक्च्युली मरगळलंय का, म्हणजे अशा टाईपचे जे ॲक्च्युली साधारणपणे जे आपल्या उघड्या डोळ्याने आपल्याला जे दिसतं आणि आपण त्याचा काहीतरी अंदाज काढू शकतो तर ते सेम कॅमेरानं ते करून घेतलं जाऊ शकतं. मग त्याचबरोबर ते जर तसं झालं असेल तर त्याच्याबरोबर त्याचं जे वातावरण आहे, म्हणजे बाबा तिथं टेम्परेचर काय आहे, तिथं ह्युमिडिटी काय आहे, तिथं ॲक्च्युली बाष्प ॲक्च्युली जो असायला पाहिजे ते ॲक्च्युली किती आहे तर ते सुद्धा जाणून घेऊ शकतो. त्याचबरोबर मग पूर्ण अजून इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर तसं का झालंय तर मग माती परीक्षण पण करू शकतो. मग तिथला EC काय आहे, तिथं pH काय आहे, तिथं ॲक्च्युली सॉईलमध्ये मॉइश्चर कंटेंट काय आहे, आणि जर ते कोमेजलं असेल तर मग सिम्पल नुसतं पाणी मारू शकतो. समजा जर कलर जर चेंज झाला असेल तर कदाचित न्यूट्रिएंट कमी आहे म्हटल्यावर फर्टिलायझेशन करू शकतं. आणि समजा जर तिथं काहीतरी ॲक्च्युली रोगराई जर झाली असेल फुलावरती किंवा पानावरती तर त्याचं स्काउंटिंग करून ते ॲक्च्युली इन्फॉर्मेशन तरी कलेक्ट करू शकतं आणि नंतर मग ते परत स्प्रेइंगसाठी त्याला आपण टास्कसाठी पाठवू शकतो, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी टँक आहे. नक्कीच सर, पॉलीहाऊस धारकांना हे मशीन नक्कीच फायद्याचं ठरतंय. ह्याची जी गुणवैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल काय सांगाल? सो ह्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस हे असू शकतात, पण ॲडव्हान्टेजेस सगळ्यात जास्त आहेत. सो सगळ्यात पहिला मी सांगितलो की जे परीक्षण करायचं आहे तर ते लेबोरस अँड टाइम कन्झ्युमिंग टास्क असतं, तर तिथं हा रोबोट ॲक्च्युली जाऊ शकतो. हा दिवस रात्र काम करू शकतो, म्हणजे सर्वसाधारणपणे मनुष्य हा दिवसातनं 8 तासाच ते 12 तासाची शिफ्ट करते, पण हा रोबोट मी कंटिन्युअसली तिथून ॲक्च्युली पास करत राहू शकतो दिवस रात्र 24 तास. त्याच्यापेक्षा पलीकडे फक्त मला चार्जिंग करायला लागणार आहे. सो चार्जिंगसाठी मला फक्त त्याला थोडा वेळ थांबवायला लागणार. हे त्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य काय आहे, साधारणपणे ग्रीन हाऊसमध्ये असं काय नाही आहे की ॲक्च्युली सेन्सर्स वापरले जात नाही, तर पहिल्यापासून वापरले जातात. पण खूप सारे सेन्सर्स वापरण्यापेक्षा ते सेन्सर फक्त आपण ह्या रोबोटवरती एकच लावतो, म्हणजे आपली कॉस्ट कमी करतो आणि त्या रोबोटलाच ॲक्च्युली सगळीकडे फिरवतो. म्हणजे वातावरणाबद्दलची जी माहिती गोळा करायची आहे ती जाता जाता येता जाता आपण कलेक्ट करू शकतो. सो तुमची कॉस्ट कमी होते सेन्सर्सचा वापर करण्यामागचा. त्याचबरोबर ह्याचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे की हा आता सध्याचं युग आहे हे डेटा सायन्स आणि IoT आणि मशीन लर्निंगचं आहे. सो तो ह्या सिस्टमचा यूज करून तो डेटा सुद्धा कलेक्ट करतो, जो डेटा पुढे ॲक्च्युली अल्गोरिथम्स वापरून ॲनलाइज करू शकले जातात, ज्याच्यातून ॲक्च्युली अजून बाकीचे सुद्धा प्रोडक्ट्स ॲक्च्युली डेव्हलप होऊ शकतात. सो हे सगळं त्याचं ॲक्च्युली गुणवैशिष्ट्य आहेत. नक्कीच सर, ह्या गोष्टी ज्या आहेत तो आपला शेतकरी बंधू स्वतःचा करू शकतो, परंतु तो शेतकरी करणं आणि या मशीनद्वारे करणं ह्याची तुलना करायची झाली तर काय सांगाल? ह्याच्यामध्ये बरेच तुलना आहेत. हा पण एकदम खूप चांगला महत्त्वाचा प्रश्न आहे.
सगळ्यात पहिला की मी म्हटलो तसं की जरी शेतकरी असेल किंवा मनुष्य असेल तर तो करणार असेल तर त्याला लिमिटेशन आहे. म्हणजे तो किती वेळ करेल, 1 तास, 2 तास, 8 तास, 10 तास, त्याच्यानंतर तो दमून जाणार. आणि मनुष्य जेव्हा फ्रेश नसतो, दमून जातो, तेव्हा तो ॲक्च्युअलमध्ये त्याचं काम व्यवस्थित करेलच. ह्याची ॲक्च्युली लाईक आपल्याला कदाचित कधी कधी ॲक्च्युली अडचण येऊ शकते म्हणजे त्या विचाराचा. तर त्याचबरोबर समजा हे मशीन असेल तर ते त्याचं ते करणारच आहे. त्याला जे ठरवून दिलेलं जे काम आहे ते गॅरंटेड ते 12 तास 8 तास शिफ्टपेक्षा पण जास्त करणार आहे. आता दुसरा गोष्ट, समजा तुम्ही जर मग ह्याच्यावरनं म्हटलं की आपण हे मशीन बनवलं म्हटल्यावर मग मनुष्याची म्हणजे नोकरी जायला लागली किंवा काम ॲक्च्युली कमी व्हायला लागले. तर हा मुद्दा पण ॲक्च्युअलमध्ये एका बाजूने बघितलं तर बरोबर आहे, पण हा ॲक्च्युली चुकीचा पण आहे. कारण जी व्यक्ती एका ठिकाणी अडकून राहिली असेल त्या कामामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये जर अजून काही तर स्किल असेल जी तेथून न अडकता जर दुसरीकडे गेले तर त्याच्यातून तो जास्त रेव्हेन्यू जनरेट करू शकतोय. म्हणजे तो जो शेतकरी आहे तो कदाचित हे कामामध्ये कदाचित म्हणजे आसान काम असेल आणि त्याच्यापेक्षा जर तो कुठेतरी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये गेला, जर त्यानं जॉब केला तर त्यातून त्याला सॅलरी मे बी जास्त मिळेल. सो त्याचे डबल इन्कम होऊ शकते. म्हणजे त्याचं जे शेताकडचं जे काम आहे तर ते त्याचं मशीन करेल आणि तो परत दुसरीकडे जाऊन ॲक्च्युली एक्स्ट्रा इन्कम कमवू शकतोय. आणि असंच ॲक्च्युली आपल्या कंट्रीचं GDP मध्ये पण कॉन्ट्रीब्यूट करू शकते. म्हणजे हे कसं आहे, हे विचार करण्यासारखं आहे. प्रॅक्टिकली पॉसिबल किती आहे वगैरे हे गोष्टी सगळ्या पुढच्या आहेत. या 4 विद्यार्थ्यांना हे मशीन बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे किती कालावधी लागला आणि खर्च किती आला? स्पष्ट असं आहे की हे जे मशीन आहे तर हे मशीन ॲक्च्युअलमध्ये हे निलोफर मुल्ला ह्यांच्या एमटेक प्रोजेक्टसाठी बनवायचं होतं. ओके, सो ह्यातले जे सगळे फीचर्स आहेत ते सगळे फीचर्स त्याच्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट नाही केलेले, कारण करोनाची स्थिती होती. करोनाच्या स्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये आम्ही हे ॲक्च्युली बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्याची सुरुवात झाली ऑक्टोबर 2019 साली. तर त्याच्यामध्ये डिझाईन थिंकिंग आलं, म्हणजे विचार थिंक करायला लागलं खूप सारं डिझाईन थिंकिंग. आणि त्यातून मग त्याचं इलेक्ट्रिकल फीचर्स जे आहे, त्याचं ऑपरेशन करायचे जे फीचर्स आहेत तर ते फक्त ॲक्च्युली कागदोपत्री त्याचं डिझाईन्स व्हायला लागले. इलेक्ट्रिकल डिझाईन, मेकॅनिकल डिझाईन, स्केचेस. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये याचं जे काम चालू केलं ते मार्चमध्ये. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर करोनाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मी, निलोफर मुल्ला आणि राहुल पाटील, अजय शिंदे आणि नितेश आम्ही गुगल मीटद्वारे आम्ही ह्याच्यावरती खूप साऱ्या चर्चा केले, स्केचेस एक्सचेंज केले आणि त्यातून ॲक्च्युली आयडियाज अजून क्लिअरिफाय केले. आणि मग निलोफरनं त्याचं जे प्रोजेक्ट आहे ॲक्च्युअलमध्ये ते त्याला स्वरूप आणलं. ती बरेचदा लॉकडाऊन परिस्थितीमध्ये ती इकडे येऊ शकत नव्हते, पण जेव्हा जेव्हा तिला कधी चान्स मिळत होता तेव्हा ती सांगलीत येऊन ॲक्च्युली थोडंफार काम करत होती त्या प्रोजेक्टवरती. आणि ज्याचा आम्हाला ॲक्च्युअलमध्ये डिझाईन पॅटर्न आम्ही घेतलेला आहे तर ते तिचं एमटेकचं प्रोजेक्टचं नाही आहे, तर त्याचं बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे एमटेकच्या प्रोजेक्टमधून जे आम्ही जे करू इच्छित होतो तर त्याच्या पलीकडे आम्ही आमच्या ॲक्च्युली टीममुळे त्याच्या पलीकडे आम्ही डिझाईनमध्ये त्याच्यामध्ये ॲक्च्युली जाऊ शकलो. आणि ह्याचा कालावधी होता, आम्ही साधारणपणे ऑगस्टमध्ये डिझाईन पेटंटला फाईल केलं आणि सर्वसाधारणपणे आम्हाला डिसेंबरच्या 2ऱ्या का 3ऱ्या आठवड्यामध्ये ह्याचा आम्हाला डिझाईनचा ॲक्च्युली ॲक्सेप्टन्स म्हणून मिळालेला आहे भारतीय डिझाईन पेटंटच्या ऑफिसद्वारे. नक्की सर, पण याला सर्वसाधारणपणे खर्च काय आला? हां, सो ह्याला सर्वसाधारणपणे खर्च आला. सो ह्याच्यामध्ये कसं आहे की हार्डवेअर, जो मेकॅनिकल हार्डवेअर आहे तर त्याचा सगळ्यात कमी खर्च, ते हार्डवेअरचं स्ट्रक्चर बनवणे ह्याच्यासाठी थोडा खर्च, त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्सचं सगळं वापरलेलं आहे त्याचा खर्च, मोटरचं खर्च, बॅटरीची खर्च आणि नंतर त्याचं डिझाईन केलेलं आहे त्याचा खर्च. सो सर्वसाधारणपणे 20 ते 30 हजारच्या मध्ये आणि प्लस पेटंटला फाईल केला त्याचा खर्च वेगळा. सो सर्वसाधारणपणे 40,000च्या आसपास हे आपण खर्च केलेला आहे हे बनवण्यासाठी. पण जर हे मास प्रोड्यूस करायचं असेल तर तेवढा ॲक्च्युली खर्च येणार नाही. नक्की सर, परंतु आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना या मशीनचा फायदा नेमका कसा होईल? ह्या मशीनचा फायदा मी म्हटलं तसं की ग्रीन हाऊस जे एन्व्हायरमेंट असतं
तर त्याचं वातावरण कंट्रोल तर करावं लागतं. कारण जर रोगराई असेल, जर प्रोडक्शन असेल, तर हे सगळ्यात जास्त टेम्परेचर आणि ह्युमिडिटी, म्हणजे जो निसर्ग आहे तो निसर्गावर डिपेंड आहे. सो टेम्परेचर आणि ह्युमिडिटी जर तुम्ही कंट्रोल करत नसेल, म्हणजे निसर्गामध्ये जर ते कंट्रोल होत नसेल, तर आपल्याला ऑलरेडी माहीत आहे आता जसं हिवाळीमध्ये पाऊस पडायला लागलाय, ऐनवेळी पाऊस पडला तर पिकांचं कसं ॲक्च्युली नुकसान होतं, किंवा खूप ॲक्च्युली ऊन पडलं तर कसं पिकांचं नुकसान होतं. तर त्याच्याबद्दलची माहिती कलेक्ट करणे हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि ती माहिती तुम्हाला जेव्हा मिळेल त्यानुसार मग तुम्ही तुमचे प्लॅन्स करू शकता. सो हा सगळ्यात त्याचा महत्त्वाचा ॲक्च्युली भाग. आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना शेवटी काय सल्ला द्याल? माझा सल्ला असा असेल की आपण सगळेजण आता सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात वावरतो आहोत. म्हणजे शाळेत जरी शिकलो नसेल किंवा शाळेत उच्च शिक्षण जरी घेतलो असेल तरी प्रॅक्टिकली सगळ्यांना काही ना काही तर शिकायला मिळत असतं निसर्गामध्ये किंवा आपल्या कामाच्या माध्यमातून. आणि त्याच्यातनं त्यांनी जाणून घ्यायचं आहे की आपण टेक्नॉलॉजीच्या युगात ॲक्च्युली वावरतो आहोत. आणि सध्या टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण फोर्थ जनरेशन म्हणजे ॲग्रिकल्चर 4.0, इंडस्ट्री 4.0 हे चौथं जे जनरेशन आहे, हे चौथ्या जनरेशननुसार आपण माहितीच्या युगात वावरत आहोत. तो माहिती घेणे आणि माहितीचा योग्य वापर करून तुम्ही ते तुमचं जे काय कार्य असेल ते व्यवस्थित मॅनेज करून तुम्ही त्यातून प्रगती करू शकता. हे माझं सल्ला राहील. नक्कीच सर. शेतकरी बंधूंनो, आज आपल्याबरोबर डॉक्टर नंदकिशोर ढवळे हे वसंतदाव महाविद्यालयाचे प्राध्यापक होते. त्यांच्याकडून त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मशीनविषयी संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली. हे मशीन माती परीक्षण करतंच, त्याचबरोबर कीड रोगाचं निरीक्षण करून कोणत्या कीड आणि रोग आहेत याचंसुद्धा या मशीनद्वारे माहिती आपल्या शेतकरी बंधूंना कळते. त्याचप्रमाणे वातावरणात जे बदल आहेत, म्हणजे आर्द्रता असून दे किंवा बाष्प असून दे, याविषयीसुद्धा माहिती या मशीनद्वारे आपल्या शेतकरी बंधूंना कळते. तर अशा मशीनविषयी आज आपण माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला डॉक्टर नंदकिशोर ढवळे सरांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर आहे 87 66 90 66 64, 87 66 90 66 64. शेतकरी बंधूंनो, असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा. तोपर्यंत योगेशचा राम राम. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार.